गुंबा मावशी बाया काय निंदाले निंदन वाचा ना भावाची बिना पाण्याच्या निंदनच राहिलं बा माया. काय रे बा पाणीच चालू आहे काय होय वरून काय होय कुठं ढगपुटी होऊन राहिली कुठं काही होऊन राहिलं काय करतो निंदाले जाऊ पाणीच चालू आहे बापा. मग आमची निंदा का अशीच राहील काय मावशी निंदा लागणार ना बा. कधी पाण्यात आता उघडदा तसं निंदू गती कधी सकाळून जाऊ कधी दुपारून जाऊ निंदा लागणार ना. बरं पाहतो पाचक बाया पाठवतो. अरे ते मुख्यमंत्र्यांना काही नाही काही वेदना त्यानं कानी ह्या बाया सगळ्या पाण्यामुळं कानी जाऊन आल्या तिथं कोणची कागद करू दे कोणतं काही करू दे. ह्या मुख्यमंत्र्यानं काम लावलं पिकाले भाव नाही देऊन राहायला वाटलं असतं काही नाही पण हे मुख्यमंत्र्याने हेच काम लावलं राजा. बरं जेवढ्या बाया असेल तेवढ्याच पाठवा. पाणी जरी आलं तरी मी रोज दिन दाबा पूर्ण हा आरामशी गती काळात लागलच मग आमच्या वावर डुबू देता काय महाबीन एकदम. काय शांताराम का मी काय म्हणतो नल तर आहे का घरी आम्हाला नाही का ते ट्यूशन आपलं नवोदय आहे ना नवोदयची परीक्षा द्यावं लागते ना थोडंसं काही समजत नव्हतं म्हणून आलो तो विचारायला आहे का घरी. काय वेळ काय हो अभ्यास करता याले विचारू दे त्याला विचारू शाळेत शिकता तरी तुम्ही विचारायचंच काम पडते तुम्हाला. अजय आमची परीक्षा नाही आहे नवोदयची तर त्याची ट्युशन घेता का हे विचारायचं होतं बा. अबे काय का ट्युशन लावू का हे लावू का करता ते आमच्या वेळेस आम्ही शिकलोची बिन माया बिन तर आम्ही तर दिव्यात अभ्यास करू बे हा आम्ही दिव्यात अभ्यास करू तरी म्हटलं पास हो म्हटलं तुम्ही जे आता त्याची ट्युशन आणि त्याची ट्युशन मोबाईल पाहू द्या तरी ती बिन माया बिन तुम्हाला ट्युशनात लावायचं काम पडते काय. का हो शांताराम का तुम्ही गावभर तर सांगता हो कंदिलाच्या उजेडात अभ्यास केला आणि तरी तर म्हशीत तर जाऊन राहिले हो तुम्ही काय केलं तुम्ही हां आणि एवढीच जिद्द होती अभ्यासाची तर दिवसा कोण नाही केला तुम्ही रात्री कोण करता. मोठा ज्ञान सांगू राहिला जाय तिकडे अंदर नलू आहे नलूला विचार ट्युशन घेते का काय तर पाय दिले मला काय सांगू नको ज्ञान काय बरं आता पता आता पाणी नाही आहे काही नाही मस्त चाल द्या बा उरकते मस्त निंदवून आहे ना मावशी. अरे घेऊ दे रे आम्हाले आता धुऱ्यावर बसलो धुराने न होत तू लावली का त्या आतापर्यंत घरी होतं या लागून जाईल हाताले. काय मारती कटुल्या तयार दिसते मला कटुले तोड दे ना बापा थोडेसे. कटुल्याची भाजी खाणं चांगली असते पावसाळ्याची रानभाजी आहे बरं त्या रानभाज्या खाल्ल्या पाहिजे पावसाळ्याच्या वेळेसच भेटते नंतर मग नाही भेटत बरं उन्हाळ्याच्या त्यावेळेस खाल्ल्या पाहिजे. घे ना घरी जायच्या वेळेस तोड जा ना बा रानभाज्या घे जा ना कोणत्या कुंजर घेता का त्या कटुल्याच्या वेलाची घेता काही घ्या तुमच्या मतानं पण पहिली निंदा तर खरी आता पाणी मान थांबलाय बा कसं निंदन होते तुमचा रोज पूर्ण होते म्हणून माय निंदन तिथे बा. कटुले तर भले लागले रे इथं घ्या बाय थोडे सगळे जण घेऊन घ्या बापा आपण घरी गेला मस्त आज कटुल्याची भाजी करतो बा गेल्याबरोबर. कटुल्याची भाजी लगेच खाल्ली नाही बाबा माईच्या झुंबरले मोठे चांगली आवडते व मस्त खाते ते डब्यावरचे नेर दररोज का दिली तरी नाही म्हणत नाही बाबा माया झुंबर. का हो माया झोऱ्यात काय हो माझी दिसून राहिले बारीक बारीक काय होतं ते झोऱ्यात दिसून राहिला. अरे ते झुंबरचे कटुले ना भाजी करायला आणले ना मातीच्या वावरात धुण्यानं बोलावे होते सगळ्या बायानं थोडे घेतले नाही आणले तुला आवडते म्हटलं बा भाजी म्हणून आता आज संध्याकाळची ते करतो म्हटलं तर आता त्या खाल्ल्या पाहिजे ना पावसाळ्याच्या चांगल्या असते मोठं सफा राहते. गुंपाबाई घरी आहे काय म्हणतो कंदिला काय म्हणतो मा एक दिवस निंदन होतं ना बा राहिलं ते दे ना तेवढं काढून झालं मग पैसे घेऊन जा बा. हो ना देतो निंदून आजच मातीच्या वावरात गेलती आता तर पाणी उघडलं रे पाणी चालू आहे बापा देतो ना ते एका दिवस आहे तिथे देतो ना काढून. हो द्या मग तेवढं आता एक दोन दिवस आहे ते काढून द्या त्याचं नंतर मग माझ्या निंदून घ्या राहिलं सुलं तुम्ही कामाच्या बाया बापा म्हणून तर तुम्हाला सांगणं आहे.